दाऊद इब्राहिम कासकर भारताच्या गुन्हेगारी हिस्ट्रीतला सर्वात खुंखार गुन्हेगार, अंडरवर्ल्डचा पालनकर्ता, 1993 साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटामागचा मास्टरमाइंड, हत्यारे, अंमली पदार्थ, बनावट नोटांची तस्करी आणि पाकिस्तानी यंत्रणांच्या मदतीनं भारतात दहशतवादी हल्ले घडवून आणणारा आंतरराष्ट्रीय दहशतवादी असे अनेक आरोप त्याच्यावर झालेत. मागच्या 30-35 वर्षांपासून बिगेस्ट नॅशनल इश्यू म्हणून दाऊदकडे पाहिलं गेलंय. त्याची माहिती मिळवण्यासाठी आज सुद्धा भारतीय गुप्तचर यंत्रणा जीवाची बाजी लावून काम करतायत. तो भारतातनं पळून गेल्यापासून आजपर्यंत त्याने किती देश बदलले, कुठल्या देशात किती संपत्ती गोळा केली, दुबईत बसून त्यानं मुंबईतलं अंडरवर्ल्ड कसं चालवलं, त्यानं कोणकोणते बिझनेस केले, त्याची मुलं मुली काय करतात, तो पाकिस्तानात कसा आला, तो पाकिस्तानात कुठं राहतो, कुठं फिरतो, काय खातो, त्याचा फोन नंबर काय, अशी बरीच इन्फॉर्मेशन भारतीय गुप्तचर यंत्रणांना मिळाली. पण मिळाला नाही तो खुद्द इंटरनॅशनल डॉन दाऊद इब्राहिम कासकर. आम्ही दाऊदला परत भारतात आणू या मुद्द्यावर भारतात निवडणुका लढवल्या गेल्या, सरकार बदलली. काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षातील लोकांनी आम्ही दाऊदला पकडून आणू असा दावा केला, पण आजवर कुठल्याच सरकारला ते शक्य झालं नाही. दाऊदला पुन्हा भारतात आणणार या फक्त भाषणापुरत्या घोषणा राहिल्या. 2014च्या लोकसभा निवडणुकांवेळी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्ही आमचं सरकार आलं तर दाऊदला भारतात आणणार असं छातीठोकपणे सांगितलं होतं, पण अद्याप तरी तसं काहीच घडलं नाही. त्यामुळे जेव्हा कधी दाऊदचा विषय निघतो तेव्हा विरोधक मोदींना क्या हुआ तेरा वादा म्हणत धारेवर धरतात आणि मोदी दाऊदला आणण्यात सपशेल अपयशी ठरले असा गवगवाही करतात. मग प्रश्न असे आहेत की दाऊद भारत सरकारपेक्षा पॉवरफुल आहे का? त्याच्याबद्दल सगळी माहिती असून त्याला भारतात का आणलं जात नाहीये? का त्याला भारतात आणला तर कुणाचे मुखवटे गळून पडणार आहेत म्हणून त्याला भारतात आणायचाच नाहीये? त्याच्या नावावरून फक्त सत्ताधारी आणि विरोधकांना राजकारण करायचं आहे का? सगळ्याच प्रश्नांची सविस्तर उत्तरं जाणून घेऊयात. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. 90च्या दशकात मुंबई अंडरवर्ल्डमधला गँगवॉर टोकाला पोहोचला आणि पोलिसांनी मुंबई शांत ठेवण्यासाठी गुन्हेगारांना संपवायचं ठरवलं. त्यासाठी मुंबई पोलिसांनी एन्काउंटर नावाची स्कीम सुरू केली आणि त्याचा धसका घेऊन दाऊद मुंबई सोडून दुबईला पळून गेला. पण दुबईत बसून तो मुंबईतले त्याचे सगळे काळे धंदे ऑपरेट करत होता. 1993 साली त्यानं मुंबईत बॉम्ब हल्ले केले आणि त्यात मुंबईकरांची प्रचंड मोठी जीवितहानी झाली. तेव्हापासून दाऊद भारतासाठी फक्त अंडरवर्ल्ड डॉन राहिला नाही तर आंतरराष्ट्रीय दर्जाचा आतंकवादी झाला. त्यानंतर सातत्यानं दाऊदला पकडण्यासाठी भारतीय यंत्रणांनी आकाश पाताळ एक केलं, पण दाऊद काय हाती लागला नाही. भारतीय गुप्तचर यंत्रणा रॉ, NIA, मुंबई क्राईम ब्रँच सगळ्यांनी त्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला. रिपोर्ट्सनुसार 1993 सालच्या साखळी बॉम्बस्फोटानंतर 15 महिन्यांनी दाऊद इब्राहिम आत्मसमर्पण करण्यास तयार झाला होता. CBIचे तत्कालीन DIG नीरज कुमार आणि प्रख्यात कायदेतज्ञ राम जेठमलानी यांच्याशी 3 वेळा दाऊदची बातचीत झाली होती असं म्हणतात. पण आपण भारतात गेलो तर गवळी, छोटा राजन किंवा नाईक टोळीतील कुणीतरी आपली गेम वाजेल याची त्याला भीती वाटू लागली होती, म्हणून तो सरेंडर होण्यासाठी टाळाटाळ करत होता. तेव्हा नीरज कुमार यांनी तुझ्या सुरक्षेची जबाबदारी CBI घेईल असं त्याला सांगितलं होतं. पण त्यावर दाऊदनं सरकारला काही अटी घातल्या होत्या म्हणे, जसं की माघारी आल्यानंतर माझा एन्काउंटर करायचा नाही, माझ्यावरचे इतर गुन्हे रद्द करून फक्त बॉम्ब हल्ल्याची केस चालवायची आणि मला तुरुंगात न टाकता नजरकैदेत ठेवावं, अशा काहीतरी अटी त्यानं घातल्या होत्या. पण तत्कालीन भारत सरकारनं त्या अटी मान्य केल्या नाहीत आणि दाऊदचा सरेंडरचा प्रयत्न मध्येच फसला. त्यानंतर दाऊदनं म्हणे भारताच्या भीतीनं पाकिस्तानात आश्रय घेतला. पुढे मग 1994ला रिसर्च अँड ॲनालिसिस विंग अर्थात रॉनं त्याला पाकिस्तानात घुसून उडवण्याचा प्लॅन आखला. त्यासाठी 4 लोकांना विशेष ट्रेनिंगही देण्यात आलं. त्यांना पुढं कराचीला पाठवण्यात येणार होतं. ट्रेनिंगमध्ये त्यांना दाऊद राहत असलेल्या क्लिफ्टन बंगल्याच्या आजूबाजूची ही माहिती देण्यात आली आणि कामगिरी फत्ते झाल्यावर त्यांच्या सुटकेचीही योजना आखली गेली. पुढं ठरल्यानुसार त्या टीमला काठमांडूला नेण्यात आलं. तिथं बनावट नेपाळी पासपोर्ट काढून त्यांना कराचीकडे पाठवण्यात आलं. शस्त्र आणि दारुगोळा आधीच कराचीतील एका सुरक्षित घरात पाठवण्यात आला होता अशी ही माहिती आहे. ऑपरेशन शेवटच्या टप्प्यात आलं होतं, पण अचानक तत्कालीन पंतप्रधान PV नरसिंहराव यांनी काही कारणास्तव मोहीम रद्द करण्याचे आदेश दिले. त्यानंतर रॉच्या एजंट्सनी दाऊदच्या प्रत्येक छोट्या हालचालींवर लक्ष ठेवायला सुरुवात केली. त्यातच त्यांना खबर मिळाली की दाऊद पाकिस्तानातील इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्समधील त्यांच्या काही लोकांसह एका स्पेशल एअरक्राफ्ट्सने जेद्दाह, सिंगापूर आणि इतर ठिकाणांवर जातो.
यावरून 1994 सालीच त्याला उडवण्याची दुसरी मोहीम आखण्यात आली. त्यात असं ठरलं होतं की पाकिस्तानी हवाई क्षेत्र सोडून दाऊदचं विमान बाहेर आलं की काही भारतीय विमानं पाठवून दाऊदच्या विमानाला एस्कॉर्ट करायचं आणि त्याला मुंबईत उतरण्यास भाग पाडायचं. पण रॉ अधिकाऱ्यांना सक्सेसचा कॉन्फिडन्स असताना सुद्धा तत्कालीन भारत सरकारनं पुन्हा एकदा मिशन अबॉर्ट केलं असं सांगितलं जातं. दरम्यानच्या काळात दाऊदचं क्रिकेट आणि बॉलिवूड कनेक्शन लोकांच्या डोळ्यावर येत होतं. एकदा दुबईच्या शारजा स्टेडियममध्ये दाऊद त्याच्या पंटर लोकांसह बसलेला दिसला होता. त्याच्या शेजारी बॉलिवूडची हॉट अभिनेत्री मंदाकिनी सुद्धा दिसली होती. त्यानंतरच मंदाकिनी ही दाऊदची गर्लफ्रेंड असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. बाकी क्रिकेटच्या मॅच फिक्सिंगमध्येही त्याच्या डी कंपनीचं नाव समोर आलं होतं. पुढे दाऊद प्रकरणी आंतरराष्ट्रीय स्तरावर साऊथ आफ्रिकेच्या गुप्तचर यंत्रणांची एंट्री झाली. त्यांनी दाऊदला पकडण्यासाठी कंबर कसली होती. त्यानुसार त्यांनी भारताकडे दाऊदविषयीची माहिती मागितली. भारतानं सगळी इन्फॉर्मेशन पुरवली. त्यात दाऊदच्या 18 वेगवेगळ्या पासपोर्टची माहिती होती. तेव्हा सुद्धा ऑपरेशनल प्लॅन सरकारकडे पाठवण्यात आला होता. पण पंतप्रधान नरसिंहरावांनी त्यालाही प्रतिसाद दिला नाही असं सांगितलं जातं. दरम्यान दुसरीकडे काँग्रेसची सत्ता असलेल्या केंद्र सरकारच्या विरोधात भाजपवाल्यांनी रान पेटवून दिलं. अगदी सरकारमध्ये दाऊदला परत आणण्याची हिंमतच नाही इथपर्यंत शाब्दिक वार झाले. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी तर आमची सत्ता आल्यास या दाऊदच्या मुसक्या बांधून इथे आणू अशी गर्जनाही केली होती. त्याप्रमाणे राज्यातच काय पण पुढे केंद्रातही भाजपची सत्ता आली. पुन्हा त्यांची सत्ता जाऊन काँग्रेसची सत्ता आली तरी दाऊद काय भारतात आला नाही. पण तेव्हापासून प्रत्येक वेळी भाजपच्या नेत्यांनी दाऊदवरून काँग्रेसला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. अगदी काँग्रेसच काय राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी दाऊदसोबत विमानातून प्रवास केला म्हणूनही आरोप केला. पुढे 2005 मध्ये दाऊदला पकडण्याची नामी संधी चालून आली होती म्हणे. माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू जावेद मियादादच्या मुलासोबत दाऊदच्या मुलीचं लग्न होणार अशी माहिती माध्यमांच्या हाती लागली होती. सौदी अरेबियामध्ये हे लग्न होणार होतं. मात्र त्या लग्नाला दाऊद हजर राहील की नाही हे भारतीय गुप्तचर यंत्रणांना पक्क माहीत नव्हतं. म्हणून प्लॅन आखता आला नाही. पण नंतर कळलं की दाऊद त्या लग्नाला हजर राहिला होता. अशा पद्धतीनं ती संधी हातातून गेली. दरम्यान दुसऱ्या बाजूला अमेरिकेनं 2011 मध्ये अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनला पाकिस्तानात घुसून मारलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा विरोधकांनी तत्कालीन काँग्रेस सरकारवर दाऊदवरून निशाणा साधला. विरोधकांच्या वक्तव्यानंतर भारत सरकार पुन्हा एकदा खडबडून जागं झालं आणि त्यांनी दाऊद इब्राहिमला पकडण्यासाठी अमेरिकेशी हातमिळवणी केली. तेव्हाच दाऊदला जागतिक दहशतवादी म्हणूनही घोषित करण्यात आल्याचं बोललं जातं. नंतर म्हणजे 2013 साली तत्कालीन गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी दाऊद पाकिस्तानात असल्याचे प्रूफ पाकिस्तान आणि अमेरिकेला दिले. मात्र अमेरिकेनं जास्त स्वारस्य दाखवलं नाही. त्यामुळे दाऊदला भारतात आणण्याची योजना पुन्हा डबेऱ्यात गेली. दरम्यानच्या काळात एकट्या भारतानं पुढाकार घेत पुन्हा 9 जणांची एक टीम तयार केली होती जी की पाकिस्तानात घुसून दाऊदचा खात्मा करणार होती असं एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय. त्या 9 जणांच्या टीमला सुपर बॉयज असं म्हटलं गेलं होतं आणि रॉकडून त्यांना हार्ड ट्रेनिंगही देण्यात आलं होतं. पुढे त्या सर्वांना बनावट पासपोर्ट देऊन दाऊदच्या हालचालींचा मागोवा घेण्यास सांगण्यात आलं होतं. सर्व तयारी झाल्यानंतर दाऊदच्या क्लिफ्टन रोडवरील घरापासून काही अंतरावर असणाऱ्या दर्ग्याजवळ काही कमांडोज रांगेत उभे राहिले होते त्या ऑपरेशनला अंजाम देण्यासाठी. ते कमांडोज बंदुकीचा ट्रिगर खेचणार तेवढ्यात इंडियातनं एक मिस्टेरियस कॉल आला आणि ते ऑपरेशन जागीच थांबवण्यात आलं. त्यानंतर मग 2014 साली देशाच्या राजकारणात एंट्री झाली नरेंद्र मोदींची. त्यांनी 2014च्या निवडणुकीवेळी मागच्या सरकारनं दाऊदला पकडण्याचे प्रयत्न केले नाहीत पण आम्ही सत्तेवर आलो तर दाऊदला भारतात परत आणूच म्हणून आश्वासन दिलं. तेव्हा मोदींचा कॉन्फिडन्स पाहून लोकांना पहिल्यांदा वाटलं होतं की आता खरंच दाऊदला भारतात आणलं जाणार. पण त्यानंतर तब्बल 10 वर्ष उलटत आली तरी दाऊद काय भारतात यायचं चिन्ह दिसत नाहीये. दरम्यान 2015, 2016, 2017 मध्ये वेगवेगळ्या माध्यमातून दाऊद पाकिस्तानमध्येच राहत असल्याचे पुरावे मिळाले. पण तरीही मोदी सरकारकडून दाऊदला पकडण्याचे काही प्रयत्न होताना दिसत नाहीत म्हटल्यावर राहुल गांधींनी मोदींना 2014च्या भाषणाची आठवण करून दिली. पुढे जेव्हा विरोधकांचा जोर वाढला तेव्हा मग तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी संसदेत विरोधकांना उत्तर दिलं की दाऊद आता आपल्यापासून फक्त काही हात दूर आहे. पण तो जागतिक दहशतवादी असल्यानं त्याला आणण्यासाठी इंटरनॅशनल एजन्सीजची मदत घ्यावी लागेल. दरम्यानच्या काळात 2019च्या निवडणुका लागल्या आणि त्यात राज ठाकरेंनी काढलेल्या व्यंगचित्रानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. त्यांनी व्यंगचित्रात मोदी दाऊदला खेचून आणतायत असं दाखवलं होतं आणि त्यावर राज ठाकरेंनी असा टोमणा मारला होता की दाऊद पाकिस्तानात आहे हे जवळपास कन्फर्म आहे.
त्याला आता भारतात यायची इच्छा आहे असं कळतं आहे. त्याच्या पायाला गँगरिंग झाल्याच्या बातम्या फिरत असून आता आपला शेवट भारताच्या मातीत व्हावा असं त्याला वाटतंय आणि त्यानुसार तो आत्मसमर्पण करायला तयार आहे अशी माहिती आहे. दरम्यान तो स्वतःहून भारतात येईल, पण निवडणुकीत मात्र त्याचं सगळं श्रेय मोदींना दिलं जाईल. राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी सुद्धा मोदींना दाऊदला भारतात आणण्यावरून टार्गेट केलं, पण मोदींनी दरम्यानच्या काळात दाऊदबद्दल एकही चकार शब्द काढला नाही. नंतर पाकिस्तानला सतत दाऊदविषयी विचारणा करण्यात आली, त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर दबावही टाकण्यात आला, पण प्रत्येक वेळी दाऊद पाकिस्तानात नाही हेच त्यांच्याकडून उत्तर देण्यात आलं. एका रिपोर्टनुसार आपल्यावरचे हे आरोप खोटे आहेत असं दाखवण्यासाठी पाकिस्ताननं आम्ही दाऊदच्या पाकिस्तान आणि सौदीतील मिळून 15,000 कोटींची संपत्ती फ्रीज केली असंही सांगण्यात आलं. पण काही जणांच्या मते त्यात तथ्य नव्हतं. दाऊद आजही पाकिस्तानातच राहतो. पुढे फेब्रुवारी 2022 पासून NIA आणि रॉ या गुप्तचर यंत्रणा एकाएकी ॲक्टिव्ह झाल्याचं समजतंय. NIAनं मागच्या वर्षात दाऊदच्या संबंधित 29 ठिकाणांवर छापेमारी केली, दाऊदच्या बऱ्याच संपत्तींवर गदा आणली. तसंच NIAकडून दाऊदची माहिती देणाऱ्या किंवा दाऊदला पकडून देणाऱ्याला 25 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आल्याची बातमी देण्यात आली होती. दाऊदसोबत त्याच्या D गँगमधील छोटा शकीलवरही NIAनं 20 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं. तसंच दाऊद इब्राहिमचा भाऊ अनीस इब्राहिम, जावेद पटेल उर्फ जावेद चिकना आणि इब्राहिम मुश्ताक अब्दुल रजाक मेमन उर्फ टायगर मेमनवर प्रत्येकी 15 लाख रुपयांचं बक्षीस ठेवण्यात आल्याचं समजतंय. असो, सांगायचा मुद्दा हाच आहे की जेवढ्या ॲग्रेसिव्ह पद्धतीनं भाजप सरकारनं आम्ही दाऊदला पकडून आणू असं सांगितलं होतं आणि त्यांच्या विरोधकांवर दाऊदशी संबंध असल्याचे आरोप केले होते, तेवढ्याच ताकदीनं त्यांनी दाऊदला पकडण्यासाठी हालचाली करून आश्वासन पूर्ण केल्याचं दिसत नाही असा विरोधकांचा आरोप आहे. तर काही राजकीय जाणकारांना असं वाटतंय की राजकारणात काही आश्वासनं अपूर्ण ठेवण्यातच शहाणपण असतं, कारण ती पूर्ण झालीच तर पुढं काय हा प्रश्न पडतो. दाऊद हे एक असं प्रकरण आहे जे तडीस नेण्यात कोणालाच रस नाही, अगदी आरक्षणाच्या प्रश्नासारखं, कारण ते झटक्यात पूर्ण झालं तर निवडणुकीचा मुद्दाच निकालात निघतो. मोदी जेव्हा पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना भेटायला पाकिस्तानात गेले होते तेव्हाच काहीतरी हालचाली होतील असं सगळ्यांना वाटलं होतं. विरोधकांनीही त्यावरून गोंधळ निर्माण केला होता, पण तसं अद्याप झालं नाही. जर तसं झालं असतं तर विरोधी पक्ष आणि सत्ताधाऱ्यांनी एकमेकांवर काय ठपका ठेवला असता असंही जाणकारांना वाटतं. म्हणून राजकीय जाणकार म्हणतात दाऊदचं शिर सलामत राहणं हे भारतीय राजकारणाच्या अस्तित्वासाठी सध्या आवश्यक आहे, कारण दाऊद सलामत तो आरोप 50 हे सत्ताधारी आणि विरोधक दोघांनाही माहिती आहे. बरं, दाऊदला भारतात आणणं शक्य आहे का याबद्दल अनेक कायदेतज्ञांचं असं मत आहे की ते वाटतंय तेवढं सोपं नाही. भारतीय नागरिक असलेला गुन्हेगार ज्यावेळी तो देशातून फरार होतो तेव्हा त्याला भारतात आणण्याचे 2 कायदेशीर मार्ग उपलब्ध असतात. पहिला म्हणजे ज्या देशात त्या गुन्हेगारानं आश्रय घेतलाय त्या देशाशी आपला गुन्हेगार हस्तांतर कायदा असल्यास त्या अटींचं पालन करून गुन्हेगार आणता येतो. मात्र तसं नसेल तर तो संबंधित देश आपल्या देशाच्या विनंतीवरून त्या गुन्हेगाराची हकालपट्टी करू शकतो. मात्र दाऊदच्या बाबतीत त्या दोन्हीही गोष्टी शक्य नाही आहेत, कारण आपल्या विनंतीवरून पाकिस्तान त्याची हकालपट्टी करेल असं होणं शक्य नाही. दरम्यान मध्यंतरी दाऊद इब्राहिम जिवंत आहे का नाही यावरही अनेक चर्चासत्र हिंदी मीडियानं रंगवली होती, पण इंटरपोलच्या माहितीनुसार दाऊद आजही जिवंत असून सध्या त्याचं वय 65 ते 70च्या आसपास असण्याची शक्यता आहे. आता फक्त अमेरिकेच्या साथीनं पाकिस्तानचं नाक दाबलं तरच दाऊद इब्राहिम भारताला मिळू शकतो असं बोललं जात आहे. कदाचित त्यामुळंच मोदी अमेरिकेशी भारताचे संबंध अधिक सुदृढ करण्याचे प्रयत्न करत आहेत असं त्यांच्या समर्थकांना वाटतंय. पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय? मोदी त्यांच्या कार्यकाळात दाऊदला भारतात माघारी आणण्यात यशस्वी ठरतील का त्यांच्यावरही अपयशाचा ठपका बसेल? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष वारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर इथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.